आज आपण बनवणार आहोत शेवगा फ्राय। शेवग्याची शेंग आपण कापून वरची साली काढून घेतलेली आहे। मसाल्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, लसूण, टोमॅटो, आलं, कोथिंबीर, तीळ, जिरं, खोबरं। हे आपण दोन्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आपण धुवून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद घालून आपण शिजवून घेऊया। बघू शकता शेंग शिजलेली आहे। आता आपण फोडणी घालू। 3 चमचे तेल घालू आपण। तेल गरम झालेलं आहे। आता हे वाटण त्याच्यामध्ये टाकूया। मसाला चांगला तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचा आहे। चांगलं तेल सुटलंय मसाल्याला। आता याच्यामध्ये हळद घालूया। आता तिखट टाकून तिखट, हळद, मीठ पूर्ण मिक्स झालंय। आता हे मसाल्याचं पाणी आहे ह्याच्यामध्ये ओतूया आणि हा मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। मसाला आपण थोडा वेळ शिजवून घेऊया। बघू शकताय मसाला पूर्ण शिजलाय, तेल सुटले चांगलं। हे आपण शेंगा घालायच्या। मस्तपैकी आपला शेवगा फ्राय तयार आहे। मस्तपैकी आपला शेवगा फ्राय तयार आहे। रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।